नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा इथं मी मोरपंखी ब्लाऊजचं पीस कट करून घेतलेलं आहे। तर बघा हे अस्तर आहे। तर बघा याची उंची आहे 15, याची घडी घेतलेली आहे 10ची, शोल्डर घेतलेला आहे 5.5 आणि मोंडा घेतलेला आहे 5.5चा। तर बघा या पद्धतीने खडूनी मार्किंग करायची आहे। इथं 1.5 इंच घ्यायचं आहे, पाठीमागचा भाग आहे। तर बघा या पद्धतीने इथं 2.25चा रुंदी घ्यायची आहे गळ्याची, तुम्ही 2.5 पण घेऊ शकता। तर बघा 2.25च्या रुंदी टाकल्याच्या नंतर इथं घ्यायची आहे 10चा गळा किंवा 10.5ची गळा उंची। तर बघा इथं 2.5ची मार्किंग करून घ्यायची आहे पद्धतीने आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही उंची तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, कमी जास्त। तर बघा इथं आपण पानगळा घेणार आहोत। तर बघा या पद्धतीने पानगळ्याचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि तुम्हाला गळा गोल वाटला तर गोल चौकाने, तुम्हाला जसा गळ्याची तसा गळा पाहिजे तसा तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता। तर बघा या पद्धतीने असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा आपला गळा असा तयार झालेला आहे। तर बघा इथं ब्लाऊज पीसाचं कापड घेतलेलं आहे म्हणजे, आणि ते घ्यायचं आहे आपल्याला सुईचं ठेवून। तर बघा या पद्धतीने सुईचं ठेवून घ्यायचं आहे आणि याला पिना पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही। या पद्धतीने असं पॅक करून घ्यायचं। तर बघा आता आपल्याला इथून आपल्याला अशी टिप मारीत चालायची आहे संपूर्ण गळ्याला। तर बघा या हाताने आपल्याला, एका हाताने असं आपल्याला सवन हाताचा असा दाब देऊन ठेवायचा आहे, म्हणजे इकडं तिकडं सरकत नाही आणि एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग येते। तर बघा या पद्धतीने आपल्याला सगळ्या गळ्याला अशी टिप मारून घ्यायची आहे। तर बघा टिप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे। तर बघा कमरेला सुद्धा आपल्याला अशीच अर्धा इंचाची टिप मारून घ्यायची आहे। तर बघा अर्धा इंचाची टिप मारून घेतल्याच्या नंतर आता आतमधलं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अस्तरच्या लेवल। तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर याच्यावरती छोटे छोटे आपल्याला कट मारून घ्यायचे आहे। कट मारले तर आपल्याला एकदम पटायला सोपं जातं। तर बघा या पद्धतीने आपल्याला असा हात घालून आपल्याला सरळ कापड करून घ्यायचं आहे। तर बघा सरळ कापड करून झाल्याच्या नंतर आपल्याला हाताने आतमध्ये अस्तर असले तर ते आपल्याला बाहेर ओढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी हाताने फिनिशिंग देऊन आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने। तर बघा बिना कॅनव्हाससुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन तयार होती गळा। तर बघा या पद्धतीने टिप मारून घेतल्याच्या नंतर गळ्याला आपल्याला कमरेला पण अशी टिप मारून घ्यायची आहे। तर बघा टिप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला संपूर्ण याच्यावरती अशी टिप मारून घ्यायची आणि उरलेलं आपल्याला अस्तर जे कापड आहे ब्लाऊज पीसाचं ते कट करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला कमरेला पण अजून एक टिप मारून घ्यायची आहे, उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने कट करून घेतल्याच्या नंतर इथं घेतलेला आपण काट उरलेला थोडासा, तर बघा तिथून आपल्याला असे घडी घालून ठेवून घ्यायचा या पद्धतीने मध्ये घडी घालून घेतलेली आहे आणि या पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला असा गोल आकार तसं तिथं घेतलेला आहे खडूने मार्किंग करून, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर आता आपल्याला अस्तर घ्यायचं आहे। तर बघा मी इथं गळा कापून घेतलेला आहे, तेच वाला अस्तर आहे। तर या पद्धतीने आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने। तर बघा ते आपण काट घेतलेला आहे तो आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि याच्यावरती आपल्याला असा गोल आकारने आपल्याला याला टिप मारून घ्यायची आहे थोड्या थोड्या याच्यावरती। तर बघा या पद्धतीने टिप मारून घेतल्याच्या नंतर उरलेलं अस्तर कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे पलटाला सोपं जातं एकदम व्यवस्थित। तर बघा कट मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हे सुईचं कापड करून घ्यायचं आहे। तर बघा हे सुईचं आता वरतून आलेलं आहे, याच्यावरती आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपल्यावाली फिनिशिंग तयार होईल। तर बघा अशी टिप मारून घ्यायची आहे। तर बघा या चॅनलवरती माझे खूप सुंदर अशी डिझाईन टाकलेले आहे, ब्लाऊज डिझाईन, पॅच ब्लाऊज डिझाईन, बाही डिझाईन टाकलेली आहे, बोटनेक डिझाईन टाकलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा। तर बघा या पद्धतीने आपल्याला याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला अशी पहिले लेस लावून घ्यायची आहे। तर आपण अशी गोल राऊंडने लेस लावून घेऊया। तर बघा या पद्धतीने। तर बघा मी याच्यावरती या डिझाईन पण टाकलेल्या आहे आपल्या कॅनव्हासच्या पण, म्हणजे कॅनव्हास कसा घालायचा कसा नाही आणि बिगर कॅनव्हासचा सुद्धा पॅच कसा लावायचा तो सुद्धा टाकलेला आहे, तो पण तुम्ही नक्की बघा। एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते मी की कसं टाकायचं आहे म्हणून। तर बघा याचा पण आपल्याला मध्य घ्यायचा आणि त्याचा पण आपल्याला मध्य घ्यायचा आहे, मध्यातून आपल्याला असं ठेवून घ्यायचं आहे आणि पक्क करून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने आपल्याला हाताने असं दाबून धरायचं आहे किंवा पिना पण लावू शकता तुम्ही आणि आता व्यवस्थित आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे सेट करून चांगलं व्यवस्थित। तर बघा इथं टिप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे। तर बघा व्यवस्थित आपलं असं पॅच बसून झालेलं आहे, जे उरलेलं आतमधलं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे।
थोडं आपलं जास्तीचंच घ्यायचं असतं, म्हणजे जेव्हा जास्त पडत तेव्हा आपल्याला कट करते. तर कमी झालं तर आपल्याला कट वगैरे नीट व्यवस्थित बसलं नाही तर काही उपयोग होत नाही त्याचावाला, त्याच्यामुळे थोडंसं जास्तच आपल्याला पॅच घ्यायचा असतो. तर बघा या पद्धतीने असं आपल्याला मध्य घ्यायचं आहे. मध्यातून आपल्याला खडूने अशी मार्किंग करून घ्यायची आहे. आपल्याला कसा आकार घ्यायचा आहे तसा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे खडूनी या पद्धतीने. तर बघा मार्किंग करून घेतलेली आहे खडूनी. तर बघा इकडची साईड आता आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि हाताने आपल्याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे इकडची मार्किंग इकडं उमटती. तर बघा या पद्धतीने आता याच्यावरती आपण अजून मार्किंग करून घेऊया. तर बघा या पद्धतीने अशी करून घेतलेली आहे. तर बघा आता आपण पहिले लेस लावून घेऊया गळ्यावरती. तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही लेस लावून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोल पान गळ्याला अशी लेस लावून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा इथं जे कॉर्नर आहे गळ्याचं पान गळ्याचं तिथं थोडंसं थांबून आपल्याला असं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे तिथं आपल्याला आकार व्यवस्थित येतो या पद्धतीने. तर बघा कट करून घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला परत डबल एक टिप मारून घ्यायची आहे, कारण ही मोठी लेस आहे त्याच्यामुळे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने डबल टिप मारून घेतलेली आहे. तर बघा व्यवस्थित अशी लेस लावून झालेली आहे. तर बघा इकडच्या साईडनं पण आपल्याला सेम तशीच अशी लेस लावून घ्यायची आहे, जशी आपण खडूने मार्किंग केलेली आहे या पद्धतीने. खडूची मार्किंग आपल्याला कशाला करावं लागते की दोन्ही साईडचे सेम सारखेच आपली लावल्या गेली पाहिजे लेस वगैरे, कारण लहान मोठी होऊ शकते, त्याच्यामुळं आपण खडूने आधी पहिली मार्किंग करून घ्यायची आणि मग आपल्याला लेस लावायची आहे या पद्धतीने, म्हणजे एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे. तर बघा या पद्धतीने कट करून घेतल्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती परत डबल टिप मारून घ्यायची आहे. तर बघा डबल टिप मारून घेतल्याच्यानंतर आता इकडच्या साईडची आपल्याला खालून लावीत जायचं आहे. इकडच्या साईडची वरून लावायची असते आणि इकडच्या साईडची आपल्याला खालून लावायची असते, म्हणजे सोपं जातं आपल्याला लावायला. तर बघा या पद्धतीने आता आपल्याला सेम अशीच आपल्याला इकडच्या साईडने पण अशी लावून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा एकदम सोप्या पद्धतीत मी सांगत असते तुम्हाला. मी याच्यावरती 4 टक्स ब्लाऊज कसं कट करायचं हे पण सांगितलेलं आहे, फ्रिंज कट पण सांगितलेलं आहे. तर बघा लेस लावून झाल्याच्या नंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे. तर मध्यातून आपल्याला 4 इंच हे करून घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडनी आपल्याला उभा 3.5 किंवा 4 इंचाचा टक्स उभा मारून घ्यायचा असतो. तर बघा या पद्धतीने आपण दोन्ही टक्स मारून घेऊया. तर बघा पक्क करून घ्यायचं आहे आपल्याला कडाला, म्हणजे निघलं नाही पाहिजे. हे बघू शकता तुम्ही 4 इंच आणि असं पण आपण 4 इंच घेतलेलं आहे आणि इथं अर्धा इंच. तर बघा या पद्धतीने असं टक्स मारून झालेले आहे. तर बघा आता आपल्याला इथं नॉट आहे ते घेतलेले आहे आणि त्याला ब्लाऊज पीसाचेच उरलेल्या याच्यातून हे करून घेतलेलं आहे. तर बघा फायनल आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. मी पूर्ण तयार करून घेतलेलं आहे. बाईला अशी डिझाईन टाकलेली आहे. तर याची शिलाई मी 450 रुपये घेणार आहे. हे जवळ आहे म्हणून फ्रिंज कटचं. तर तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.